नमस्कार, मी सचिन कुलकर्णी. आपण पाहताय शिवशाही न्यूज. जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये भोसे गटातून राष्ट्रवादीचे उमेदवार म्हणून निवडणुकीला सामोरं जात असलेल्या षण्मुखी उर्फ कल्पना भारत कोरके पाटील या निवडणुकीला सामोरे जात आहेत आणि त्यांचे पती भारतबापू कोरके आपल्यासोबत आहेत. या निवडणुकीच्या माध्यमातून त्यांची नेमकी काय भूमिका आहे आणि निवडणुकीला ते नेमके कोणत्या मुद्द्यावर मतदारांना आवाहन करत आहेत या संदर्भात आपण त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत. येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीला तुम्ही सामोरं जात आहे, काय भूमिका घेऊन समोर जात आहे मतदारांच्या? माननीय अभिताभ पाटील यांच्या नेतृत्वावर आणि जनतेच्या विश्वासावर ह्या राहिलेल्या मतदारसंघात जे काही विकासाची कामं राहिलेली आहेत ती पूर्ण करण्याचं स्वप्न आहे आणि जनतेची सेवा करण्यासाठी पहिलं विजन ते आहे की सर्वसामान्य जी जनता माननीय आमदार साहेबांच्या माध्यमातून करायची आहे. आणि दुसरी गोष्ट, जो आत्तापर्यंत 45 ते 50 वर्षाच्या सत्तेच्या कालावधीत जी काही कामं झालेली नाहीत किंवा विकास झालेला नाही तो करायचा आहे. सर्वप्रथम काय झालं साहेब की भोसे गावात अजून प्राथमिक आरोग्य केंद्राचं एवढं मोठं गाव आहे पण PSC सेंटर नाही आमच्याला. आणि जो कोरोनाचा महामारीचा काळ जो आला, जर PSC सेंटर असतं तर माझ्या गावातील 125 ते 140च्या आसपास कोरोनात लोकांचा मृत्यूच झाला नसता. आणि त्यात माझे वडील वैकुंठवासी वैजनाथदादा कोरके यांचंही निधन झालं. माझा बंधुराज वाघासारखा असणारा बाळासाहेब कोरके यांचंही कोरोनात निधन झालं. जर का ती PSC सेंटर जर असतंच तर सर्वसामान्य जनताही वाचली असती आणि माझ्या कुटुंबावरही या दुःखाचा डोंगर कोसळला नसता. मी आजही त्या दुःखातून सावरलो गेलेलो नाही. माझे वडील जवळजवळ 11 ते 12 वर्षे म्हणजे हयात असेपर्यंत तंटामुक्तीचे अध्यक्ष होते आणि त्या तंटामुक्तीच्या माध्यमातून त्या 11-12 वर्षाच्या कालावधीत साधारण एक 500सुद्धा पोलीस स्टेशनला केसेस गेल्या नाहीत. तर प्रत्येकाच्या बांधावर जाऊन दिवस रस्त्याची काय अडचणी असतील, बांधाची शेतकऱ्यांचे काय प्रश्न असतील ते मिटवण्याचा सालगाड्याप्रमाणे त्यांनी काम केलेलं आहे. म्हणजे आणि राहिलेले रस्त्यांचा विकास आहे, पाणी पुरवठा कुठं बंद आहेत, चालू आहेत. दुसरी गोष्ट, शिवरस्ते जोडायला प्रॉब्लेम आहेत, ती आम्ही सगळी नेते मंडळींना आबाच्या माध्यमातून आम्ही पुढं काम करणार आहे. आणि दुसरा मुद्दा असा आहे की आमची पंढरपूर तालुक्यातील 1 नंबर हायस्कूल आहे रयत शिक्षण संस्थेचं. तर इथं 2,000च्या पुढं विद्यार्थी संख्या आहे आणि ह्या रस्त्याला वाहतुकीची कोंडी होती. तर आमचं असं सगळ्यांच्या माध्यमातून आमदार साहेबांच्या माध्यमातून ह्या रस्त्याचं रुंदीकरण करून जी वाहतुकीची कोंडी होती त्या वाहतुकीची कोंडी सोडून आम्ही डिवायडर टाकून 10 फुटाचा रस्ता करण्याचं आमचं स्वप्न आहे. आणि भोसे पाटीलला कमान एक राहिलेली आहे, बऱ्याच दिवसाची ग्रामस्थांची इच्छा आहे ती करायची आहे. आणि माझे वडील ग्रामदैवत आई जानबाई देवी यशवंतदेव मामलेदार यांची निश्चम भक्त होते. मरेपर्यंत त्यांनी सेवा केली आणि ज्या दिवशी यात्रा असेल त्या दिवशी रात्री 12 वाजल्यापासून ते सबिना निघेपर्यंत संध्याकाळी 12 वाजेपर्यंत एक अन्नाचा एक कणही घेत नव्हते, अशी निष्काम सेवा करत होते. आणि दुसरी गोष्ट, माझी आई जिल्हा परिषद सदस्य होत्या, त्यांनी दलितांसाठी म्हणजे मुलाप्रमाणे त्यांना सांभाळलं. जेवढं आमच्यावरती प्रेम करत होत्या तेवढं त्या लोकांवरतीही प्रेम करत होत्या. त्या तुमच्या समोरचे जे उमेदवार आहेत ते आता एवढे 2-3 पिढ्यांचे त्यांचं राष्ट्रवादीशी आणि पवार घराण्याशी निष्ठा होती. आज अचानक ते भारतीय जनता पार्टीमध्ये गेलेले आहेत निवडणुकीच्या तोंडावर. आणि भारतीय जनता पार्टी सध्या जो महाराष्ट्रामध्ये जे वेगानं वाढते आहे त्याचं आव्हान किती वाटतं तुम्हाला? आव्हान नाही, काय आव्हान नाही. आमचा पक्ष हा पवारसाहेब, कारण आमचे वडीलसुद्धा म्हणजे वैकुंठवासी आमचे आदरणीय गुरुवर्य यशवंतभाऊ पाटील यांच्याबरोबरच होते आणि त्यांच्या माध्यमातून राष्ट्रवादीचं ते काम करत होते. आणि मला स्वर्गीय म्हणजे आता बोलूनही बरं का, पण घरातला माणूस गेल्यासारखं मला इतकं दुःख झालेलं आहे आमच्या कुटुंबावरती आणि गावावरती, सगळ्या महाराष्ट्रावरती, की ही घटना घडायलाच नको होती अजितदादांची. तर आमचा पालन पोषण करता
माझे वैयक्तिक संबंध दादाशी होते. त्यामुळं मी अजून ह्या दुःखातून काय सावरलेलो नाही. राजकारण हा राजकारणाचा भाग आहे, पण तो माणूस आज गरजेचा होता. पुढं तरुण पिढीला त्यांचं गरज होती. भविष्यात एवढ्या पुढं अडचणी होणार आहेत. त्यामुळे ह्या अडचणी सोडवण्यासाठी राष्ट्रवादी हा पक्ष टिकलाच पाहिजे. आणि उद्याचं जे मतदान होणार आहे ते उमेदवार न बघता स्वर्गीय अजितदादांना मत आहे म्हणून घड्याळावरती मत द्यावं ही सगळ्यांना विनंती करतो. समोर जी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहे त्यांची म्हणजे निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी निष्ठा बदलल्यात असं वाटतं का? कारण यशवंत भाऊ पासून हो, 100% पवार घराण्याशी एकनिष्ठ होते. 100% पवारां घराण्याशी एकनिष्ठ म्हणजे ज्यावेळेस साहेबांनी राष्ट्रवादी पक्षाची स्थापना केली त्यावेळेस आम्ही सुद्धा मुंबईला गेलो होतो. तर मुंबईला गेल्यानंतर पहिलं हेलिपॅडमध्ये बसून आमचे गुरुवर्य यशवंतभाऊ पाटील यांना पहिलं जिल्हा अध्यक्षपद सोलापूर जिल्ह्याचं त्यांनी महाराष्ट्रात पहिलं नाव जाहीर केलेलं होतं. तर आम्हाला ही अपेक्षा नव्हती की त्यांनी राष्ट्रवादी पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेश करावा, कारण सत्तेसाठी अशा गोष्टी करू नयेत. पण आमदार अभिजित पाटील यांनी तिकिटाचे सगळे अधिकार स्वतःकडे घेतले आणि त्यांच्यावर अन्याय केला, तिकीट दिलं नाही असं त्यांचं मत. असं काय नाही. आबांनी तडजोडीसाठी त्यांनाही बोलवलं होतं, हेही जात होते. आबा त्यांना उमेदवारीसाठी काय नाही म्हणलेले नाहीत, बसूया ही करत होते. पण आम्हाला आबांकडनं तिकीट नको आहे ही फक्त त्यांचा विषय होता. आपल्या गावात एक कारखानदार म्हणून ते उमेदवारीला म्हणजे निवडणुकीला सामोरे जातात. आपली काय म्हणजे नाही, आता मी कारखानदारी बाबतीत काय बोलू शकत नाही, कारण ही काय सगळ्या जनतेलाच माहिती आहे म्हणजे किंवा लोकांनाच माहिती आहे. त्यांनी तिकीट जे भारतीय जनता पार्टी मिळवलं त्यांनी असं म्हणलं की मला वरून तिकीट मिळालेलं आहे आणि माझं पक्षप्रवेश होण्यापूर्वी मला तिकीट जाहीर AB फॉर्म मिळाला होता, त्यामुळं स्थानिक नेत्यांचं ह्याच्यात कसं सहकार्य राहील? हो, मालकाचं म्हणजे आम्हाला तर समजलेलं असं आहे की त्यांनी मालकांच्या परस्पर म्हणजे परिचारक मालकांच्या परस्पर ती तिकीटवर उमेदवारी घेतली असं समजलं जातं. तर वरिष्ठ पातळीवर जर घेतली तर आमचे आमदार खमके आहेत. आमदार साहेब आम्हाला जे मार्गदर्शन आणि आमदार साहेबांच्या नेतृत्वाखाली 100% उद्याचा विजय हा आपला आहे. तुम्ही कारखानदारीवर बोलायला नकार दिला असला तरी आपले जे आता पक्षप्रमुख आहेत, आपल्या भागातले निवडणूक प्रचार प्रमुख आहेत अभिजित आबा पाटील यांच्या कारखानदारीवर त्यांच्यावर मात्र आरोप केले जातात कारखानदारीच्या संदर्भात. कसं आहे माहीत आहे का, आता जनतेला माहीत आहे, एक तर ऊसाच्या दराची कोंडी अभिजित आबांनी फुलली. कोणाच्यात एवढं पैसे द्यायचे किंवा ही नव्हती ताकद, दम नाही. मग मला सांगा, ही निवडणूकच कारखान्याची नाही आहे. ही निवडणूक सर्वसामान्य जे स्थानिक मुद्द्यावरती निवडणूक आहे. तुम्ही कारखानदारीवर ह्या बोलायचा अधिकारच नाही. आपलं झाकायचं लोकांचं वाकून बघायचं ही काय कारणच नाही ना. म्हणजे असं वाटतं तुम्हाला? का वाटतं म्हणजे त्यांनी आबांनी एवढं ह्यांचं नाही तर 2200-2000 ही खेळत होती हो लोकांना, पण आबांनी 2500 पार 3050 पर्यंत नेलं ना. पण आबांनी 3500 घोषणा केली होती, त्याच्यावर पण लय टीका होती सध्या. तो बोलायचा अधिकारच नाही ना. आपण अगोदर आपलं पूर्ण करावं आणि मग लोकांना हे करावं ना. आणि काय आबा अजूनही नाही म्हणलेले नाहीत. म्हणजे आबा काय त्याला बांधील म्हणलेलेच आहे, पण वरच्या काही तांत्रिक अडचणीमुळे त्या गोष्टी राहिलेल्या आहेत. त्या निवडणुकीला समोर जाताना मतदारांना तुमच्या ह्या जिल्हा परिषद गटातल्या मतदारांना काय आवाहन कराल, काय सांगाल? दारांना विनंती काय, आमच्या आमदार साहेबांचं काम, आमच्या आईनी काम केलेलं, वडिलांची पुण्य आहे, ही सर्व नेते मंडळी आहेत. आणि गावात जी आम्हाला काय अडचणी आहेत किंवा थोडक्यात हुकुमशाहीचं राजकारण आहे ते आम्हाला मोडीत काढायचं आहे. आता हे निवडणूक स्थानिक लोकांसाठी असतो आणि विरोधकांनी सांगितलेत की वरूनच आम्ही तिकीट आणलंय. मग इथले परिचारक गटातले लोक काय करतील असं? नाही, आता परिचारक गटातली लोकांचं बरं का, मालकांच्या गटातील लोकांचं मुळात तर त्या लोकांना माहीत आहे की बाबा आता दिलेला उमेदवारांनी पाठीमागं काय केलेलं आहे मालकांसाठी, त्यामुळे ते लोक ठरवू शकतील. म्हणजे भोसे जिल्हा परिषद गटातील उमेदवार षण्मुखी उर्फ कल्पना
कोरके पाटील यांचे पती भारत बापू यांनी आपल्याशी संवाद साधलेला आहे आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये नुकतंच जे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं निधन झालं आहे त्याबद्दल त्यांनी शोक व्यक्त करून त्यांना श्रद्धांजली देखील अर्पण केलेली आहे आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीला अजितदादांना श्रद्धांजली म्हणून या भागातील उमेदवार मतदान करतील असा विश्वास देखील त्यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अजित सचिन कुलकर्णी, शिवशाही न्यूज. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या.